वाढदिवसानंतर टीम आली होती. ते आपलं हे होतं गुरुपौर्णिमेचं ग्रुपचं पण गुरुपौर्णिमा होती तेव्हा तुम्हाला मानपत्र घेऊन आले ते. गुरुपौर्णिमाचं तुमची संस्था एकच आहे का? एकच आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी, अहिल्यादेवी रमण बाग, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, आणि आता ही मुलं इंग्लिश मीडियम शाळा का? नाही ही मराठी मीडियम सेमी इंग्लिश नाव न्यू इंग्लिश स्कूल आहे हो पण मराठी माध्यम शाळा आहे. नाही मला वाटत होतं मराठीच असणार पण आता यांचे ते टी शर्ट्स बघून मला असं वाटलं इंग्लिश मीडियम पण आहे ना तुमची. सेमी हा डीएस इंग्लिश ती मीडियम DS. हा. ती प्रायव्हेट, बरं बरं. आमची सरकारी शाळा. हा सरकारी म्हणजे अनुदान अनुदान. आहेत खाजगी संस्थेचीच आहे. अनुदान. छान. मॅडम पण रमणबाग शाळेत बरेच वर्ष तिथं होते शिक्षिका. कुठे? रमण बागेत होते. रमण बागेत बरं. आले होता ग्रुप. तो केव्हा मला आठवत नाही. गुरुपौर्णिमेत. हो गुरुपौर्णिमेला हो तेव्हा मीच नंबर त्यांना दिला होता. तुमचा नंबर दिला होता मी तिथं. बरं तेव्हा मी नव्हते. आठवण झाली. टोले सर आणि प्रभू मॅडम आले हो, होते. हो, हो. पण तुमच्या संस्थेचं हो. पण आता ते ग्रुप. हो. आणि जेव्हा तुमचं भरलं होतं बालगंधर्वला प्रदर्शन 7-8 वर्षापूर्वी तेव्हा शाळेतल्या मुलांना आम्ही तिकडे बालगंधर्वला घेऊन आलो होतो. हो तेव्हा घेऊन आलो ते मला आठवतंय. हो, हो. तुम्ही त्यावेळेला विद्यार्थ्यांना हो घेऊन घेऊन आला. आलो. 14 साली. 14 सालचं. 10-11 वर्ष झाली. या मॅडम पण जीडी आर्ट आहे, कमर्शियल आर्टिस्ट आहे. आम्ही एकत्रच हो काम आमची केलेलं ओळख आहे आता एजन्सीमध्ये. निघाली मला माहिती नव्हतं. आम्ही दोघं एका एजन्सीत काम करत होतो तोडकर आणि मी महेंद्र. SJ परवा तुम्ही आठवण काढलीत ना रायकरांची. रायकरांची, हा हो. SJ ऍडव्हर्टायझिंग SJ advertising. तिथे आम्ही दोघं एकत्र काम करत होतो. मी कमर्शियल आर्ट केलेलं आहे अभिनवला. बरोबर. आणि अजून विजय आगलावे एक होता. विजय हा. बरोबर. तोडकर. अजून माझे दोन्ही भाऊ अभिनवला शिकलेले. म्हणजे कमर्शियल आर्टिस्ट, कमर्शियल आर्टिस्ट आहे. आणि दुसरा प्रकार काय असतो? पेंटिंग पण आहे. पेंटिंग. हा जीडी आर्टच झालेले आहे. जीडी आर्ट. बरोबर. अभिनवला आपल्या इथल्या. हा एक एक पाषाणच्या टिळक टिळक रोडला रोडला. आहे. चांगलं पण आणि पाषाणला पण आहे. पाषाण. हा मग एकानं 2D अॅनिमेशन केलं एकानं 3D अॅनिमेशन केलं. ॲनिमेशन मध्ये गेले. हो दुसऱ्या शाखावर का नव्याने जन्माले आहेत. हो मग तेच म्हणजे चित्र आता हे एलिमेंटरी इंटरमिजिएट पाया आहे पण अनेक क्षेत्रामध्ये याचा उपयोग आहे. अनेक क्षेत्रात. हो. मी आता मला सुद्धा तिथं कुठे अजून काही विषय शिकवला जात नाही अजून कुठेही. छंद म्हणून वळलो इकडे. हो. बरोबर. जयचं पूर्ण केलं कमर्शियलचं त्यावेळेस कमर्शियल हो म्हणायचं. कमर्शियल. बरोबर. छंद म्हणजे करिअर होईल असं काही डोक्यात नव्हतं काय. झालं. तर ह्यानं सुद्धा करिअरच्या अनेक वाटा आहेत आता. हो हो खूप वाटत. इंटिरियर आहे, आर्किटेक्चर आहे. आर्किटेक्टला बरोबर हे इंटिरियरला नाही अगदी सिव्हिलला मेकॅनिकलला सुद्धा ड्रॉइंग विषय असतोच असतो. हो ना. फक्त ते हा. मशीनचं असेल ड्रॉइंग असं असेल पण Architecture. असतोच तो. मेडिकल एनाटॉमी वगैरे असतं. हा असतो. आता ते याच्या परीक्षेचं काय SSC ह्याला काहीतरी देतात ना तो ॲडिशनल मार्क देतात का. हो हो, हो. देतात ना, आहे देतात. ना आता पण प्रस्ताव, चालू आहे. 10वीचा प्रस्ताव. जे मुलं एलिमेंटरी इंटरव्ह्यू परीक्षा पास झालेले आहेत बरं. ज्यांना A ग्रेड आहे त्यांना 7 मार्क वाढतात. हां. ज्यांना B ग्रेड आहे त्यांना 5 मार्क वाढतात. हां. ज्यांना C ग्रेड आहे त्यांना 3 मार्क वाढतात. हे सगळ्यांना देतात ते. हो, देतात, देतात. आणि डायरेक्ट बोर्डाच्या सर्टिफिकेट मध्ये मार्कशीट मध्ये वाढतात. काही विद्यार्थ्यांना 100 पैकी 102% पडतात. यामुळे यामुळे हो हो कारण काही मुलांकडे NCC असते, परत चित्रकला आहे, राष्ट्रीय पदाच्यावर त्यांनी खेळ वगैरे खेळला असेल. हे अवेअरनेस आहे. माझ्याकडे आता अक्कलकोट नाही. मयूर दत्त काळे तुम्हाला मयूर दंत मयूर दत्त काळे तुमच्यासारखे अतिशय हो. जागरूक चित्रकाराचे त्यांनी मला सांगितलं सतत म्हणे माझ्या संपर्कात असतात. त्यांनी मला सांगितलं सरांकडे गेले की माझा नमस्कार सांगा म्हणून सांगितलं. सतत सतत विद्यार्थ्यांची ऍक्टिव्हिटी वगैरे काहीतरी करतो आम्ही. तुम्ही आता एलिमेंटरी इंटरमिजिएटला होतात ना हो. मग सरांना रिझल्ट सांगा. आम्हीच बोलतोय तुम्ही सांगा रिझल्ट. तुमचे हे सगळे तुम्ही बसलेले सांगा रिझल्ट. परीक्षा एकूण झाल्या का? एकूण झालं झालं. एकूण आपल्या शाळेचा सांग रे बाळा तू. सांग सरांना सांग मग. अरे 100% जायला मोठा आवाज यायला हरकत नाही. हो. 100% होता. हा?
100% होता. हा, बरं आणि ए ग्रेड ए ग्रेड किती जणांना ए मिळाली? ग्रेड किती जणांना मिळाली ते सांग रे बाळा. खूप जणांना ए ग्रेड मिळाली आहे. अजून प्रयत्न खूप चांगले केले, तुमचे चित्र खूप चांगले काढले काही काही मुलांनी. त्यामुळे आम्हाला व्यंगचित्र काढण्याचा अजून प्रयत्न मिळाले, वेगवेगळे चित्र कसे काढायचे. ग्रेड मध्ये मिळालं तर चांगलंच आहे ना. हेच करायचं असं ठरवू नका तुम्ही. मी तर दिले तुमच्यासाठी, लिहिले नाही तुमच्याकडे जनरल. सगळ्यांना ए ग्रेड आहे बरं का सगळ्या विद्यार्थी. मुलांना म्हटलं 100% निकाल कसं काय लागला, ते म्हणजे सरांचे 100 वर्ष आहे म्हणून 100% निकाल लावून विशेष म्हणजे सर्वांना ए ग्रेड आहे. सगळ्यांना ए ग्रेड आहे. सगळ्यांना ए ग्रेड. ह्या 2 सरांचे खूप कष्ट, पालकांचे कष्ट, मुलांना पण खूप छान मुलांनी पण आवड आहे. सिन्सिअर. सिन्सिअरली आमच्याकडे माजी विद्यार्थी आहेत, ते काही काही बरेचसे आर्टिस्ट आहेत. आतापर्यंत 15 एक आर्टिस्ट झाले माजी विद्यार्थी. ते येतात आणि म्हणतात की मुलांना काही मदत करू का, आणि अनेक कलर्स, ब्रश, पुस्तकं, वया 20-20, 40-40 हजाराची पुस्तकं मुलांना देतात, मदत करतात, कलर वगैरे सगळं. आणि मुलांना त्यामुळे एक वातावरण चांगलं लागतं. महत्वाचं आहे. हो. होतात ना स्पर्धा त्या काळात किंवा इतर हो. केवळ मुलांचंच नाही, पालकांमध्ये अवेअरनेस आहे. केवळ लहान मुलं काय एकदम शाळेच्या अगोदर 1 तास असतो 10 ते 11. पालक काढून सोडतात. पालकांमध्ये अवेअरनेस आहे चांगला. पालकांना पण इच्छा आहे. अलीकडचे गोष्ट आहे. गणित केला असतं तर गणित गावं असेल पेक्षा नसतं. भाषा समजायला हवी. आज आपण प्रसिद्ध व्यंगचित्रकार आदरणीय श्रीधर फडणवीस सर यांच्याकडे आपण आलेलो आहोत. निमित्त आहे की त्यांनी 100व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. आपल्या सगळ्यांनाच अभिमानाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे आणि प्रेरणादायी पण आहे. सरांचा जन्म 29 जुलै 1925 साली झालेला आहे. बेळगाव येथे छोटंसं गाव आहे त्या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी कोल्हापूरला त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मुंबईचे जे स्कूल आर्ट जे आहे त्या ठिकाणी त्यांनी GD.Art त्यांनी पूर्ण केलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी मुखपृष्ठ, दिवाळी अंक असेल, इतर मासिकं असेल त्याचं मुखपृष्ठ आणि व्यंगचित्रकार म्हणून ते प्रसिद्धीला आलेले आहे. त्यांचं वैशिष्ट्य आहे की कुठलाही शब्दविना, वाक्यविना चित्र हे त्यांचं चित्रांचं एक वैशिष्ट्य आहे. आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की कुठल्याही चित्राला वाक्याची सध्याची गरज नाही. प्रत्येकाला कळतं, छोटे मुलं असू द्या, मोठे मुलं असू द्या, सगळ्यांना ती चित्र आवडतात. त्याचा अर्थ त्यांना समजतो, त्यातला विनोद सगळ्यांना समजतो. आणि सगळ्यात मोठं त्यांचं मोठं योगदान जे आहे, मगाशी मॅडम सांगितल्याप्रमाणे गणित विषयासाठी सरांनी मोठं प्रचंड काम केलेलं आहे. तसं गणित विषय सगळ्यांना आवडतोच असं काही नाही आहे. थोडंसं तो वृक्ष विषय आहे असं म्हणतो, कारण त्या ठिकाणी अंक भरपूर असतात, त्यात चित्र नसतात. पण सरांनी त्या अक्षरांना, त्या अंकांना चित्राची जोड दिली. त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना गणित विषयाबद्दल गोडी निर्माण झालेली आहे. त्याच्यामध्ये मुलांनी चांगली प्रगती केलेली आहे. हे सुद्धा चित्रकलेचं किंवा फडणवीस सरांचं वैशिष्ट्य आहे. सरांचं भारतामध्ये अनेक चित्रांचं जवळपास मला वाटतं 150च्या वर सरांचे प्रदर्शन झालेले आहे भारतामध्ये, वेगवेगळ्या गावामध्ये, वेगवेगळ्या शहरामध्ये आणि देशाच्या बाहेरसुद्धा सरांचे चित्रांचं प्रदर्शन अनेक ठिकाणी झालेलं आहे काय. आणि मध्यंतरी आपण 90 याचा उपक्रम आपण घेतलेला आहे की आपण त्यांना 100व्या वर्षामध्ये म्हणजे 29 जुलैला बालगंधर्वमध्ये त्या कार्यक्रमाला होतो. त्या कार्यक्रमाला होतो कार्यक्रमाला मला काय आणि विशेष म्हणजे सगळेजण त्या कार्यक्रमात होते. आपले व्यंगचित्रकार राज ठाकरे त्या कार्यक्रमाला होते, चंद्रकांत दादा पाटील त्या कार्यक्रमाला होत्या, मंगलताई गोडबोले त्या पण कार्यक्रमाला होत्या. सरांनी खूप छान कौतुक केलं, सगळ्यांची भाषणं झाले. आणि मला विशेष वाटलं जेव्हा सरांचं मनोगत व्यक्त करायची वेळ आली होती त्यावेळी सगळ्यांनी सरांच्या पुढे माहीत दिला की तुम्ही बोला म्हणे. सर बसून होते या ठिकाणी. सर म्हणे राहू दे माहीत वगैरे, मी डायसवर जातो. सर तिथं चालत डायसवर असं गेले, छानपैकी असं भाषण केलं व्यवस्थित. म्हणजे असं कुठेही जाणवलं नाही की सरांचं 100 वर्ष म्हणजे इतकं मोठं वय असून सुद्धा कुठेही त्यांना अडचण काही घातलेली नाही आहे.
तर त्याचं कारण ते आहे की तिने आनंदाने जीवन जगलेलं आहे आणि सगळ्यांना आनंद ते वाटत होते. त्यांचा चित्रांचा जो विषय आहे आनंद देणे आले लक्षात, त्याच्यामुळे सरांचं जे आयुष्य आहे ते खूप छान त्यांना हे करता आलं. त्या संपूर्ण त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची पत्नी शकुंतलाताई त्यांनी सुद्धा खूप मोठं योगदान त्यांच्या त्यामध्ये आहे. तर शाळेच्या वतीनं मी राव मॅडम यांना विनंती करतो की आपण शाळेच्या वतीनं त्यांना 100व्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देऊया. त्यांना एक बुके असं करा इकडे मुलांचा भाग. विद्यार्थ्यांना ची ट्यूब बंद करू का म्हणजे फोटो चांगले येईल. हां हां मागचं अगं रुपा या ठिकाणी बरोबर आहे का इकडे घेऊ नाही आता मी प्रकाश मागची येते. ट्यूब बंद ट्यूब करून बंद केली बघते. की इकडची हां, ट्यूब आता आहे. बघा आता बरं. यायचं. आता बघ किंवा मग तुम्ही इकडे या हां, खरं हां. तर सगळे. ते नेहमीच अँगल हां, असतो हां. या, इकडे या, इथं बरं इकडे या. असतो. हां. बरोबर. इथं आम्हाला नेहमी focus station होतं. ते पण दिवसाने. हां, आता बरोबर आहे. या तुम्ही. कसं मुलांना उठायची जरूर नाही. तुमचा नंतर काढू. सर तुम्ही आता या. बरोबर. येस नंदा? मॅडम. सर हो, हो. हा ट्यूब बंद करा. मुलं काय सलोनी 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 का? एक हे बघ. मागे जा. हे दाबा हां. वरती व्हिडिओ चालू तुम्ही नंतर या. तुमचा नंतर. सगळेजण जवळ या. इकडून ये, सर तुम्हाला जायचं असेल तर नाही कोणी तुला मी सर केलं का समोर हां. आडवा तर किती मला आडवा. आडवा पण घेतलं.